उमेश चौकेकर आणि अविनाश चौकेकर. अविनाश सोनगरे सॉरी. चला क्षेत्ररक्षण लागलेलं आहे. अंपायरने लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. या ठिकाणी प्रेक्षक वर्ग सामन्याची वाट पाहतोय आणि लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. या ठिकाणी बरेचसे क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करणार आहेत आणि त्यांनी आपापली योगदान आपापल्या संघासाठी देणार आहेत. हे आपण आज इथं बसून पाहणार आहोत. पहिला बॉल, पहिला षटक चालू. पहिला बॉल फलंदाजी करतोय तो. पहिल्या षटकाचा पहिला बॉल आणि क्षेत्र ग्राउंडच्या बाहेर, बॉल ग्राउंडच्या बाहेर गेलेला आहे. 4 रनाची धावसंख्येने पहिल्याच बॉल मध्ये 4 धावांची धावसंख्या. बॉलिंग करतो तो कोण आहे? राजेश. दुसरा षटक, दुसरा बॉल. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. तरी पण 1 धावेने धावसंख्या होते ती 5. पहिल्या षटकातला तिसरा चेंडू. पहिल्या षटकातला तिसरा चेंडू उमेश साठी. ओ अतिशय सुंदर टोलवलेला चेंडू. ग्राउंडवर क्षेत्ररक्षक 1-2 धावांची भर. धावसंख्या होते ती 7. पहिलं षटक चालू. धावसंख्या 7. अबी 11. डॉट बॉल. अतिशय सुंदर बॉल. हो सुंदर टोलवलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तरी सुद्धा 1 धावेपासून रोखू शकत नाहीत. धावसंख्या होती ती 8. पहिलं षटक शेवटचा चेंडू. फलंदाजी करतोय तो अविनाश. सुंदर टोलवलेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे आणि 1 धावेपासून त्यांना रोखू शकत नाहीत. ओव्हर षटक समाप्त. धावसंख्या होती ती 9. दुसरे षटक टाकण्यासाठी येतोय RC 11 कडनं. गोलंदाजी करतोय तो सूरज. जेवढ्या लवकर होईल तेवढा षटक चालू करायचा आहे, कारण संध्याकाळ होते आणि त्यानंतर मग इतर संघाला त्याचा फटका मिळतो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लवकरात लवकर जसं षटक होईल
तसं लवकरात लवकर चालू करायचं आहे. दुसरं षटक चालू करतोय सूरज अभिजित साठी, अविनाश साठी. अरे इथं इथं नाव दे ना कोणतं. तू इकडे बस, तू इकडे बस. सुंदर वाईटचा इशारा अंपायरचा. एक धावेने भर होते. धावसंख्या होते ती 10. सुंदर बॉल. दुसरं षटक चालू आहे. सुंदर टोलावलेला चेंडू ग्राउंडच्या बाहेर. 4 रन. 4 रनाचा इशारा अंपायरचा. धावसंख्या होते ती 14. दुसरं षटक चालू आहे. डीजीबीचं हे दुसरं वर्ष आहे. अतिशय सुंदर प्रतिसाद या डीजीबीला मिळतोय. सुंदर चेंडू टोलवलेला ग्राउंडच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न नाहीये. 2 धावांची भर. धावसंख्या होत आहे 16. डीजीबी ढांगर बुरी, ढांगर गोळेले आणि बुरी हे 3 गावांची ही प्रीमियर लीग आहे आणि सुंदर अशी संकल्पना या सुंदर टोलवलेला चेंडू ग्राउंडच्या बाहेर. 6 रन. अविनाश यांच्या बॅटमधून आलेला ग्राउंडवरचा हा पहिला षटकार. धावसंख्या होते ती 20. सुंदर टोलवलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षण, गचा क्षेत्ररक्षण. किती धावा निघाल्या? 5 चेंडू 24 धावा. दुसरं षटक चालू आहे. शेवटचा चेंडू. सुंदर टोलवलेला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण ग्राउंडवर बाउंड्रीच्या दिशेला. 2 धावांची भर पडते. ओव्हर समाप्त. दुसरं षटक संपलेलं आहे. धावसंख्या होते ते 26. डीजीबी हे दुसरं वर्ष आणि दुसऱ्या वर्षामध्ये या तिन्ही गावांना एकत्र बांधण्याचं काम या कमिटीने केलंय. अतिशय सुंदर संकल्पना. डीजीबी ढांगर गोवेले आणि बुरी. वाटलं नव्हतं की एवढी क्रिकेट टीम तयार होतील या गावामध्ये, कारण याच्या अगोदर ज्यावेळेस सगळे गावी होतो त्यावेळेस बघायचं तर एक टीम व्हायची तयार, आणि आज या ठिकाणी 8 टीम तयार झालेल्या बघायला मिळतात. आणि सुंदर असा खेळ या खेळाडूंकडून होतोय. राजेश यांच्याकडून तिसरं षटक. सुंदर टोलवलेला चेंडू आणि झेल. पहिला विकेट अभिजित 11चा. बाद होतोय तो उमेश यांच्याकडून. संघाला फक्त 4 धावांची मदत. पहिली ओपनिंग जोडी फोडण्यात RC 11ला तिसरं षटक टाकावं लागलंय. फलंदाज येतो तो प्रथमेश. बॉलिंग करतोय तो राजेश. 4 षटकांचा सामना. तिसरं षटक चालू.
सुंदर चेंडू राजेश यांच्याकडून. तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या होते ती 26. टोलवलेला चेंडू, परंतु एक धाव घेण्यापासून त्यांना कोणीही रोखू शकत नाही. धावसंख्या होते ते 27. आपण या डीजीबी प्रीमियर लीगचं थोडंसं महत्त्व सांगत होतो. डीजीबी ह्या तिन्ही गावांना एकत्र बांधण्यात या कमिटीला जे यश आलंय, ज्याप्रमाणे एखादा हार होण्यासाठी अनेक फुलांची गरज असते आणि ते एकामेकात उगल्याच्या नंतर असे शोभून हार चांगला तयार होतो, त्याप्रमाणे हे डीजीबी प्रीमियर लीग या ठिकाणी आयोजन या कमिटीनं केलंय. त्याच्यामध्ये कल्पेशजी डोंगरे, प्रकाशजी, सुरेशजी भुवड, तदनंतर रवींद्र पाडावे अशी अनेक मान्यवर या कमिटीवरती आहेत. सुंदर टोलवलेला चेंडू आणि झेल बाद सुंदर कॅच पकडलेला आहे. मुकेश धावसंख्या होते. तिसरं षटक चालू आहे. 28. चौथं षटक चालू. गोलंदाज आहे तो सूरज. अविनाश साठी बॉलिंग करतोय. अविनाश नवीन फलंदाज येतो तो कैलास कासरून. सुंदर बॉल, अतिशय सुंदर बॉल. एक चांगल्या बॅट्समॅनला त्याच्या बॅट्समधून सुंदर बॉल, अतिशय दांडी बॉल केलेली अविनाशची. चांगला फलंदाज होता. वैयक्तिक धावसंख्या अविनाशची 23. चांगली फलंदाजी करत होता. या फलंदाजासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय सुंदर मोलाचे योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे त्याने आणि याच्या माध्यमातून धावसंख्या होते ती 28. सुंदर चेंडू. चौथं षटक चालू आहे. क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्यापासून त्यांना रोखू शकत नाही. धावसंख्या होते ती 30. अभि 11. संघाची धावसंख्या होते ती 30. शेवटचं षटक चालू आहे. शेवटचं षटक टाकतो तो सूरज. सुंदर टोलवलेला चेंडू बाउंड्रीच्या बाउंड्रीवर कॅच घेतली आहे प्रफुल्लनी. अतिशय सुंदर कॅच पकडलेली आहे. बाद होतो तो शेखर. वर 4 बॉल. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. नवीन फलंदाज येतो तो नितीन कदम. स्टार खेळाडू, या गोयले गावचा स्टार खेळाडू, परंतु मला डाऊट येतो तो एवढ्या थर्ड डाऊनला येतोय. सुंदर चेंडू. शेवटचा षटक शेवटचा चेंडू. धावसंख्या होते ती 30.
हो सुंदर. षटक समाप्त. अभि RC11 ला 31 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. यानंतर आता टॉस उडून घ्यायचा आहे. कोण आहे? विष्णू टॉपर्स आणि माऊली 11 या संघाने टॉस उडवून घ्यायचा आहे. सतीश पवार आणि वैभव पाडावे या दोघांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे टॉस साठी. अभि 11 ने मैदानात यायचं आहे. आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. सेकंड राऊंड विष्णू टॉपर्स आणि माऊली कृपा 11 याच्यामध्ये टॉस जिंकलाय तो माऊली कृपा आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. अभि 11 टाइम वेस्ट करू नका. तुम्हाला नम्र विनंती आहे. इथं सगळेजण आहेत. सगळ्यांना नम्र विनंती आहे. जे खेळणारे असतील ग्राउंडवरती येतील त्यांना नम्र विनंती आहे. फटाफट जेवढ्या जलद गतीने होईल तेवढ्या जलद गतीने आपण क्षेत्ररक्षण बॉलिंग बॅटिंग सर्व जलद गतीने करायचं आहे. कारण संध्याकाळ होते आणि संध्याकाळ झाल्याच्या नंतर त्याचा फटका ज्या फायनल मध्ये खेळणारे संघ असतात त्यांना होत मिळतो आणि परिणामी त्याचा व कधी चांगला सुद्धा होतो आणि कधी वाईट सुद्धा होतो. त्याच्यामुळं प्रत्येकाने याची काळजी घ्यायची आहे की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण असेल फिल्डिंग बॉलिंग असेल बॅटिंग असेल जे काय असेल फटाफट लवकरात लवकर चालू करायचं आहे. गेम विना विलंबाने चालू करायचा आहे. अभि 11 बॉलिंग करतो तो अविनाश. फलंदाजी करतो तो स्ट्राईक मुकेश चौकेकर. नॉन स्ट्राईकला राजेश लाडघरे. अतिशय नावाजलेली जोडी आहे ओपनिंग जोडी. हॅलो पहिलं षटक पहिलाच बॉल डॉट बॉलने सुरुवात. बोल. सुंदर षटक चालू होते. कोण? अविनाश सोनगरे यांच्याकडनं 2 बॉल दोन्ही डॉट या
याच्या अगोदर झालेला सामना आणि आता चालू असलेल्या सामन्यासाठी अंपायरिंग करतात ते सतीश आणि संकेत हे दोन्ही बंधू. हो, सुंदर बॉल, तिसरं 3 बॉल डॉट. आणि हे 3 बॉल डॉट RC11ला गरम पडणार आहेत, गरम. पहिलाच पहिलीच धाव, चौथ्या बॉल नंतर पहिलीच धाव. पहिलं षटक चालू, एक धाव होते ती RC11ची. व्हाईट बॉलचा इशारा, धावसंख्या होते ती. नो एक्सक्यूज, अंपायरशी कोणी भांडणं करायची नाहीत, वाद घालायचे नाहीत. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन, लक्षात घ्या. हीच आपली संस्कृती आहे खेळामधली. कुठेही वाद न करता जे असेल ते स्वीकारायला पाहिजे. पहिलं षटक चालू होते, धावसंख्या होती ती 2. सुंदर डोलवलेला चेंडू ग्राउंडच्या बाहेर जात नाही, एवढी ताकद कमी पडलेली आहे, थोडी ताकद कमी पडलेली आहे. धावसंख्या 2 ने भर पडते, धावसंख्या होते ती 4. राजेश यांच्या बॅट्समधून 2 धावांची भर पडते RC11ला. सुंदर डोलवलेला चेंडू आणि 2 धावा घेण्यापासून कोणी रोखू शकत नाहीत. धावसंख्या होते ती 6. 1 ओव्हर समाप्त. अठरा बॉल मध्ये 25 धावा. 18 बॉल मध्ये 25 धावा. और संपली ना कल्पेश की 70 के. करून तुम्हाला विनंती आहे, उशीर करू नका. अंपायरने याच्याकडे लक्ष द्यायचं आहे, नाहीतर आयोजकांना एक षटकासाठी टायमिंग लावावं लागेल. एवढ्या षटकामध्ये एवढ्या वेळामध्ये मॅच कंप्लीट झाली पाहिजे. सुंदर डोलवलेला चेंडू आणि झेल सुटलाय स्टार आमचा खेळाडू. याच्याकडनं संघ मालकाकडनं एक जीवदान मिळतो, तो मुकेश याला 1 धाव मिळते. धावसंख्या होते 7. स्ट्राईकला येतो राजेश. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातला 1 बॉल 1 रन. टोटल होते ते 7.
दोन दोन धावा मिळतात राजेशला. धावसंख्या RC11 ची होते ती 9. दुसरं षटक चालू आहे. षटक टाकतो तो प्रमोद. सुंदर चेंडू. अंपायरची कुठलीही प्रतिक्रिया नाही. बॅट्समन बघतोय मला वाईट देतोय काय, परंतु अंपायरची कुठलीही प्रतिक्रिया नाही. सुंदर डोलवलेला चेंडू बाउंड्रीच्या दिशेने. 4 रन. डीजे होते ती 13. दुसरं षटक चालू. सुंदर डोलवलेला चेंडू आणि हो दुसरी कॅच. दुसरं जीवदान संघ मालकाकडनं आणि धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होते 14. दुसरं षटक चालू. 4 षटकांचा हा खेळ आहे. 14 13 बॉल 17 धावांची गरज. सुंदर डोलावलेला चेंडू आणि नाही. तिसरं जीवदान. तिसरा जीवदान मिळतोय आणि आपल्या संघासाठी तेवढीच धावसंख्या वाचवलेली आहे त्यांनी. धावसंख्या होते ती 16. सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे त्यांनी. तिसरं षटक संपलं. 16 धावा. एक षटकामध्ये दुसरं षटक संपलेलं आहे. सॉरी या डीजीपीला 12 बॉल मध्ये 15 धावा. आपल्या या डीजीपीला प्रत्येक वर्षी सहकार्य करणारे आमचे भुरीगावचे सुपुत्र ज्येष्ठ समाजसेवक श्री संजय मनवे मागील वर्षी देखील सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप मेहनत घेऊन आम्हाला सहकार्य केलं आणि त्यावेळी देखील त्यांचे सहकारी मित्र जेवणाचा खर्च संपूर्ण त्यांनी केला होता. यावर्षी ते उपस्थित आहेत. मी डीजीपीचे अध्यक्ष श्री सुरेश भुवड यांना विनंती करेन की श्री संजय मनवे यांचा सन्मान करायचा आहे. विनोद मोरे आमचे कार्याध्यक्ष रवींद्र पाडावे आणि सुरेश भुवड श्री संजय मनवे यांचा सन्मान करतील. शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करतील. सुंदर टोलवलेला चेंडू आणि धावसंख्या 1 बॉल 4 धावा. तिसऱ्या षटकातल्या 1 बॉल 4 धावा. धावसंख्येमध्ये भर. खूप खूप धन्यवाद. आपण इथे आलात आणि संध्याकाळपर्यंत थांबायचं आहे ही विनंती आहे तुमच्यासाठी. 20 या ठिकाणी स्वागत समारंभाचा कार्यक्रम मध्येच. सुंदर टोलवलेला चेंडू. 1 धाव. 1 धावाने भर पडते ती 21. दहा बॉल 10 धावा. सुंदर टोलवलेला चेंडू. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो
सुंदर टोलवलेला चेंडू क्षेत्ररक्षण बाउंड्रीवरती 2 धावा घेण्यापासून कोणी रोखत नाही. धावसंख्या होते ते 24. तिसरं षटक चालू आहे. 4 बॉल झालेत. 8 बॉल 7 धावा. हे न पेलवणारं वाटणारं आव्हान RC11 सहज पेलेल असं दिसतंय. आणि वाईटचा इशारा अंपायरचा. 1 धावाने भर. धावसंख्या होते 25. पहिला सामना चालू आहे DGB प्रीमियर लीगचा. पहिला सामना चालू आहे. पहिल्या सामन्यातली पहिली जीत कोण करतोय हे बघावं लागेल. तिसऱ्या षटकातला चौथा चेंडू 2 धावा मिळतात या चेंडूवरती. 5 चेंडू 27 धावा. तिसरं षटक चालू आहे. 27 धावा. गरज 7 बॉल 4 धावांची गरज. सुंदर चेंडू आणि विकेट. और षटक समाप्त. डीजे घे कल्पेश पुढचं घे. आओ. आमचे विनायकजी कदम इथे उपस्थित आहेत. मी विनोद मोरे यांना विनंती करेन त्यांना शाल आणि श्रीफल देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. विनायकजी कदम. हॅलो. अंपायरने सामन्यावर नियंत्रण ठेवायचं आहे. या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार या कमिटी मार्फत मान सन्मान देणं चालू आहे. ही कमिटीच अशी आहे की जे आपले आहेत त्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे आणि ते आवर्जून करतात. सुंदर टोलवलेला चेंडू आणि झेल सुटतोय. धावसंख्या 2 भर पडते. धावसंख्या होते 29. 2 धावांची गरज. षटक शेवटचं चालू आहे. षटक टाकतो तो कैलास आणि सुंदर टोलवलेला चेंडू बाउंड्रीच्या बाहेर 4 रन. डीजे ये बॉल इथे सुंदर चौकार. बॉल इकडे जमा कर.